छत्रपती संभाजीनगर येथील रोशन पिंपळा हे संस्थापक अध्यक्ष बाबा बर्फाणी मित्रमंडळ हे गेली 15 वर्षाच्या भाविक भक्तांना अमरनाथ या ठिकाणी जाणे शक्य होत नाही आणि बाबा बर्फाणी यांचे दर्शन घेणे शक्य होत नाही अशा भाविक भक्तांसाठी दरवर्षी बाबा बर्फाणीचे शिवलिंग छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तयार करून त्याची गेली 15 वर्षांपासून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढतात। कश्मीर की वादी में बम बम बोलेच्या जयघोषानं या शोभायात्रेला सुरुवात केली जातं आणि छत्रपती संभाजीनगर शहरवासी यांना त्यांचं दर्शन घडवतात। बाबा बर्फाणी यांच्या यात्रेचं नियोजन ढोल ताशाच्या गजरात, डमरू पथकाच्या निनादात दरवर्षीप्रमाणे केलं जातं। त्याचबरोबर अन्नदान सुद्धा केलं जातं। दिवसभर भंडाऱ्याचा कार्यक्रम विविध उपक्रमाने सजवून भव्य दिव्य अशा बाबा बर्फाणी यांची मिरवणूक काढत संपूर्ण शहरवासियांचे डोळे अगदी तृप्त होऊन जातात। मला अत्यंत आनंद होतोय की माझा भाऊ दरवर्षी काही ना काही नवीन प्रयास करीत असतो व आमच्या सगळ्या बहिणींना व सगळ्यांना तो बोलवत असतो। पण मी या यात्रेत पहिल्यांदा आले वेळ काढून, म्हणून मला खूप आनंद होऊ राहिला की माझ्या भावाला म्हणजे लई सपोर्ट महादेवांचा पुढेही त्यांचा असेच साथ राहो। दरवर्षी भावाच्या सोबत कुणी ना कुणी जात असते, पण यावर्षी ही एवढी सगळी पब्लिक पाहून एवढा आनंद होतोय की चला आपल्या भावाच्या पाठीमागं कुणी ना कुणीतरी आहे। नाथच्या कृपेने दरवर्षी मी बाबा अमरनाथला जातो। ज्यांचं बाबा अमरनाथला जाणं होत नाही तिथून मला प्रेरणा भेटली, म्हणून आपण इथून हुबलीचे कारागीर येतात, इथं आपलं शिवलिंग बनवतो बर्फाचं। हा शिवलिंग 24 तास चालतं। ज्याचे तिथं दर्शन होत नाही त्यांना इथं दर्शन घडवून आणणं हे त्या मागचं उद्दिष्ट आहे। आम्ही आत्तापर्यंत कमीत कमी 2000 भाविकांचे दर्शन घडून आणले आणि उद्या मी सकाळी दुपारी 4 वाजता जाणार आहे श्रीनगर। यावर्षी पहलगाम मार्गे 4 वर्षे बालटाल आणि 1 वर्ष पहलगाम या मार्गाने आम्ही यात्रा करतो। आमचं बाबा बर्फाणी मित्रमंडळ, आलोकनगर, राजा बाजार आणि परी असे ग्रुप आहे आमचा। दरवर्षी आम्ही 30 ते 40 जणांचा ग्रुप असतो आणि दरवर्षी यात्रेचं नियोजन करतो। 2 महिने अगोदर यात्रेचं नियोजन करावं लागतं। माझी दुसऱ्यांदा अमरनाथला जाण्याची संधी मिळालेली आहे मला। दुसऱ्यांदा मी अमरनाथला जात आहे आणि पहिले सुरुवातीला जाताना मला असं वाटलं नव्हतं की मी परत दुसऱ्यांदाही जाऊ शकतो, परंतु भोले बाबाच्या कृपेने मी आता परत जाऊ शकतो आणि यामध्ये मला महादेवाच्या कृपेने सर्व काही मिळालं। बाबा बर्फाणी यांचे आशीर्वाद कायमच शहरवासी यांच्यासोबत आहेत आणि राहणारे आहेत। जनसामान्याच्या महत्वाकांक्षा आणि मागण्या या बाबा बर्फाणी पूर्ण करतील आणि अमरनाथ यात्रेला जाऊ न शकणाऱ्यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये दर्शन घडवण्याचं महान कार्य हे रोशनजी पिंपळा यांच्या हातून गेल्या 15 वर्षापासून घडत आहे। बाबा बर्फाणी यांच्यामुळे त्यांच्या आशीर्वादानं पृथ्वीवरील सर्व संकटे, समस्यांचे निराकरण बाबांच्या आशीर्वादाने नष्ट होतील असं साकडं त्यांनी बाबा भोलेनाथ बाबा बर्फाणी यांच्याकडे घातलं आणि निश्चितच त्याचा फळही संपूर्ण मानव जातीला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि भेटत देखील आहे। मोठ्या जल्लोषामध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांचं रांगोळी काढून सजावट आणि रथामध्ये बाबा बर्फाणी यांची मिरवणूक काढून त्यांचं दर्शन सर्व मानव जातीला घडवण्यात रोशनजी पिंपळा बाबा बर्फाणी मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष यांच्याकडून झालेला आहे। जनमतला न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरकट यांची रिपोर्ट।